विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीचा जो कट ऑफ जाणार आहे किंवा जिल्ह्यानुसार जो विविध पदांचा कट ऑफ जाणार, जसं शिपाई अंमलचा कोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ असेल किंवा लिपिक टंकलेखकचा कोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ असेल, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व फेसबुक पेजच्या लिंक्स मी देऊन ठेवल्या आहे मित्रांनो. ते सुद्धा चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की आपण कोणतीही नवीन अपडेट माहिती आली किंवा परिपत्रक आलं, GR आला, तर ती माहिती आपण आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो. त्यामुळे ते सुद्धा चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून ती भरती प्रक्रिया रखडलेली आहे. पण मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्र हे मला विचारत आहे की मला या जिल्ह्यात एवढे मार्क आहे तर माझं होईल का, किंवा मला लिपिकला 25 मार्क आहे, मला 19 मार्क आहे, मी या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहे तर माझं होईल का. तर मित्रांनो बघा, एक्सपेक्टेड कट ऑफ हा कसा असतो, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार अर्जांची संख्या ही वेगवेगळी आली. कुठे कट ऑफ हा 15 मार्कसुद्धा लागू शकतो, कुठे कट ऑफ हा 20 मार्कसुद्धा लागू शकतो, कुठे कट ऑफ हा 30 मार्कसुद्धा लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आता काय करणार आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यात अप्लाय केलेला आहे व कोणत्या पदासाठी अप्लाय केलेला आहे त्या जिल्ह्याचा नाव व तुमचे मार्क व तुमची शिफ्ट कोणती होती त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही कमेंट करा मित्रांनो. आपण आलेल्या कमेंटच्या आधारे लवकरच एक एक्सपेक्टेड जिल्ह्यानुसार कट ऑफ तयार करू. कोणत्या जिल्ह्यात साधारण किती कट ऑफ जाईल याबाबतची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये देऊ मित्रांनो. पण तुम्हाला जेवढे मार्क आले आहेत तेवढेच मार्क कमेंट करा. काही विद्यार्थी मित्र काय करतात, खोटं सांगून मला 30 पडले, मला 35 पडले, त्यामुळे बरेच विद्यार्थी नाराज होऊन जातात समोरच्याचे मार्क बघून. त्यामुळे तसं करू नका मित्रांनो. तुम्हाला तुमचे जे जेन्युइन मार्क आहेत तेच टाका आणि शिफ्टनुसार टाका मित्रांनो. आणि पदाचं नाव लिहायला विसरू नका मित्रांनो. आपण लवकरच एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भात डिटेल व्हिडिओ बनवू. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जा, कारण की लाईक्स तुमच्या आले तर आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळतं नवनवीन अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही इतर भरती संदर्भात जर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर मित्रांनो तीसुद्धा खाली कमेंट करा. मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, आपले व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.